31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 10 ऑगस्टला. ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदा ही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरुष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000हून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, मिनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा विविध 12 गटात घेण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी एकूण 13,860 इतकी झाली आहे. 12 वर्षाखालील मुले 3 किलोमीटर 2,378, मुली 3 किलोमीटर 2,051, 15 वर्षाखालील मुले 5 किमी 4,641, मुली 5 किलोमीटर 4,018, 18 वर्षाखालील मुले 10 किलोमीटर 965, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला 1 किलोमीटर 22, पुरुष किलोमीटर 11, तर कॉर्पोरेट रन 1 किलोमीटरसाठी 14 आदी नोंदणी झाली आहे. तर ऑनलाईन नोंदणी 1850 इतकी झाली आहे. पुरुष 21 किलोमीटर खुला गट 610, महिला 21 किलोमीटर 189, 18 वर्षावरील पुरुष 10 किलोमीटर 730, 16 वर्षावरील महिला 10 किलोमीटर 320 इतकी नोंदणी झाली आहे. वातावरणनिर्मित झुंबाचे आयोजन यंदाची ठाणे महानगरपालिका ही 6 वर्षांनी होत आहे. स्पर्धेच्या दिवशी वातावरण निर्मिती व स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरिताच्या सरावासाठी झुंबा वर्कआउटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआउट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण 6 वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की 31वी ही वर्षा मॅरेथॉन आहे. ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचं नियोजन आहे. आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे. अगदी ओव्हरफ्लो आहे. आत्तापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते. यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय. कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे. अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आपण झुंबाचं आयोजन केलेलं आहे. अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल. जवळपास 10 लाखपेक्षा जास्त रोख पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तेजनासुद्धा रोख पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोख पारितोषिकांवर खर्च करतो आहे. त्याच पद्धतीचं बसेस विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल, राहण्याची सेवा असेल, जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत त्याच्यासाठी डाएट फूड असेल, अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही. आज आपण या निमित्ताने टी-शर्ट, ह्या स्पर्धेचा टी-शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे. त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीजरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे. सिनेकलाकार दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील. जास्तीत जास्त सिनेकलाकार उपस्थित राहावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे.
काय आवाहन करा ठाणेकरांना? मी एवढ्या सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की 6 वर्षांनी ही स्पर्धा होते. ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत नसतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आवाहन ठाणेकरांना करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शिक्षणाच्या आईचा घो, विद्यार्थी व शिक्षक उपाशी तर सरकार मात्र तुपाशी. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, तर शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. परंतु ठाण्यात शिक्षण व्यवस्थाच कोलमडली असून विद्यार्थी व शिक्षक उपाशी आणि सरकार मात्र तुपाशी असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. शाळांची दुरावस्था झालीच आहे, त्याचबरोबर एकही शालेय योजना धड सुरू नसून महायुती सरकारने विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून देखील वंचित ठेवत एक प्रकारे ठाण्यात शिक्षणाच्या आईचा घो करून ठेवला आहे. तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच जर अशी अवस्था असेल तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे काय धिंदवडे निघत असतील, याकडे लक्ष वेधून काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. ठाणे शहर काँग्रेसचे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शिक्षण समिती तसेच मनपा व खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्या तसेच सरकारच्या अपयशी धोरणांबाबत वाचा फोडली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, JB यादव, रवींद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले. ठाणे मनपा क्षेत्रामध्ये एकूण 769 खाजगी अनुदानित व विनाअनुदानित व मनपा शाळा असून त्यात 95 प्राथमिक तर 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा ठाणे महापालिकेच्या तर 209 खाजगी अनुदानित आणि 560 विनाअनुदानित शाळा आहेत. 2014 साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समितीमार्फत कारभार हाकण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याकडे विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधले. ठाणे महानगरपालिका शाळांच्या एकूण 76 इमारतींपैकी सद्यस्थितीत एकूण 70 इमारती कार्यरत असून उर्वरित 7 शाळांची दुरावस्था बनल्याने विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते. ठाणे महापालिकेच्या 359 कोटी 34 लाख इतके अनुदान प्राप्त होते, तरीही विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती धत्तुरा मिळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच
या अवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील दर्जा घसरलेला आहे. विद्यार्थी अनेक योजनांपासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा किंवा विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य हे धोक्यात आलेलं आहे. याची प्रमुख कारणं आम्ही आज विशद केलेली आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये विविध योजना राबवल्या जातात. खाजगी, विनाअनुदानित, अनुदानित आणि मनपा शाळांसाठी. त्या योजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही. अनेक पदं रिकामी आहेत, रिक्त आहेत, ज्याच्यामुळे मनपा क्षेत्रातील खाजगी असतील, सरकारी असतील, विनाअनुदानित असतील, अनुदानित असतील, या सगळ्या शाळांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जी रिक्त पदं आहेत त्या पदावरील व्यक्ती करतात. त्याच्यामध्ये पर्यवेक्षक आहेत, गटप्रमुख आहेत, केंद्र समन्वयक आहेत, कार्यालयीन अधीक्षक आहेत, एक उपशिक्षणाधिकारी आहेत. ही पदं सगळी रिक्त आहेत. जवळजवळ 300 पदं रिक्त आहेत. आणि त्यामुळे जे फी वाढ असेल किंवा खाजगी शाळांमधील हे असतील, सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची किंवा स्वच्छता असेल, याच्यावरती कुठेही लक्ष नाही. शाळांमध्ये लॅब किंवा शाळांमध्ये फर्स्ट एड किंवा रेस्टरूम दिले जावेत असा कायदा आहे. किंवा शिक्षकांचे पगार वेळेवर दिले जावेत. शिक्षकांना 6 पे कमिशन, 7 पे कमिशन प्रमाणे पगार दिला जातोय की नाही. फीज मध्ये वाढ अवाजवी केली जाते का, डोनेशन घेतले जातात का, याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम हे शिक्षण समिती करते. परंतु शिक्षण समितीचा बट्ट्याबोळ झालेला आहे. शिक्षण समितीचं स्वतःच अनुदान शिक्षण समितीला अजून मिळालेलं नाही. खिचडीचा पत्ता नव्हता. आम्ही पत्र दिल्यावर खिचडी सुरू झाली. गणवेश नाहीत, बूट नाहीत, शैक्षणिक साहित्य नाहीत. त्या शिक्षकांना शैक्षणिक साहित्य नाहीत, लॉग रजिस्टर्स नाहीत, त्यांचं समायोजन झालेलं नाही, ते डिस्टर्ब आहेत. शिक्षण मंडळाचं शिक्षण समितीमध्ये वर्गीकरण झालं, सरकारने केलं विसर्जित करून, परंतु त्यांच्या सेवेचं समायोजन केलं नाही. त्यामुळे त्यांच्या बढत्या थांबलेल्या आहेत. अनेक पदं रिक्त आहेत. शाळांची दुरवस्था आहे. शाळांच्या इमारती मृतावस्थेत पडलेल्या आहेत, त्या गळतायत. खाजगी शाळांमध्ये पण इमारती यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. ह्या इमारतींचं 70 इमारती उरलेल्या आहेत, एकूण 70 इमारती त्याही गळत आहेत. महापालिकेच्या 76 इमारती आहेत. 6 शाळा अशाच बंद पडलेल्या आहेत. पट घसरतोय दिवसेंदिवस. 72,000च्या काळात आमचा पट होता 2003ला, आता तो 30,000वर आलाय. म्हणजे कुठेतरी शाळा संपवायचं काम ही नेते मंडळी करतायत आणि खाजगी शाळांना कुठेतरी अभय देण्याचं काम ही नेते मंडळी करतायत. खाजगी शाळांवरती नियंत्रण पाहिजे. वास्तविक लॅब पाहिजेत. खाजगी शाळांच्या इमारती चांगल्या आहेत की नाही, त्या बसण्यासाठी सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी आहेत की नाहीत, त्या शिक्षकांसाठी बसण्यासाठी आहेत की नाही, त्यांची सुरक्षा सांभाळली जाते की नाही आहे, लहान मुलांची वगैरे किंवा मोठ्या मुलांची, त्यांना टॉयलेट्स, त्यांना कॅन्टीन, चांगल्या प्रतीचं जेवण मिळतं का नाही, हे सगळं बघण्याचं. खालिद का शिवाजी या चित्रपटात शिवप्रेमींचा विरोध, कारवाईची केली मागणी. खालिद का शिवाजी या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ यांना या चित्रपटाला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिवाजी छत्रपती महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते. त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 मुसलमान अंगरक्षक होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मुसलमान सैनिकांसाठी मस्जिदसुद्धा बांधली होती. शिवाय शीर्षकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ज्यामुळे हा चित्रपट प्रसारित करण्यात आला तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने आपण सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना हा चित्रपट न प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करण्यात सामील असलेल्या सर्व जुरी अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळावर अपप्रचार करणे याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, याबाबत या निवेदनात मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व चित्रपट प्रसारित होऊ न देण्यासाठी योग्य ती पावले उचलू असे सांगण्यात आले. सदर प्रसंगी शिवशंभू विचार मंचचे ॲडव्होकेट अनमोल जाधव, शिवसंस्कृती प्रतिष्ठान ठाण्याचे दत्ता घाडगे, शिवराज मंचचे भूषण साठम, शिवराज्याभिषेक समारोह समितीचे शंतनू खेडेकर,
शिवस्वराज्य संस्थेचे सुनील नरे व संतोष भोईर आदी शिवप्रेमी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्या शिवप्रेमी संघटनातर्फे एक कलेक्टरना निवेदन देतो आम्ही. जो खालीद का शिवाजी आज पिक्चर फिल्म येते, एक लक्षात घ्या की ज्या ब्रिगेडी लोकांनी पुस्तक लिहिली त्याचा संदर्भ देऊन कुठंतरी आता आपण बघितलं की जे लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, सगळं मुस्लिमीकरण चालू आहे. आता कुठंतरी रायगड असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या पर्यंत हे लोक जाऊन पोचलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना चुकीचा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा उपक्रम आहे या खालीद का शिवाजीच्या माध्यमातून होत आहे. महाराजांचे सरदार मुस्लिम होते, हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनाच कुठंतरी ह्या सगळ्या मुस्लिमीकरणाचा विळखा पसरवून सगळा खोटा इतिहास लोकांसमोर मांडायचा हा जो काही उपक्रम राबवलाय त्याला सगळ्या शिवप्रेमींची विरोध आहे. आम्ही सगळ्या शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी या सगळ्या गोष्टीला विरोध करतोय आणि राज्यभरातून प्रत्येक कलेक्टरला आज निवेदन देण्याचा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा फिल्म प्रदर्शित होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहेत. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गट आहे, याच्यामध्ये दुभाजकांचा प्रश्न चालू आहे का? कसं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आणि महाराजांचे गुरु हे नाही आहेत. महाराजांना कमी लेखण्यासाठी त्यांच्यासोबत जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा ही म्हणजे महाराजांना मानणाऱ्या लोकांमध्ये दोन विचारधारा क्रिएट करण्यासाठी आणि वादविवाद तयार करण्यासाठी कुठंतरी या पिक्चरची निर्मिती झालेली आहे आणि हे कधीही महाराष्ट्रातील शिवप्रेमी लोक कदापि सहन करणार नाही. आणि लोक आता चांगले सुशिक्षित आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आम्ही सुद्धा शाळेत शिकलो, आतापर्यंत असं कधी आम्ही इतिहासात वाचलं नाही किंवा हे नाही केलं. मात्र आता गेल्या 15-20 वर्षापासून खोटा इतिहास जो आहे की खरा करून दाखवण्याचा जो प्रयत्न आहे आणि हा पिक्चर म्हणजे त्याच्यातलाच एक प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळं हा पिक्चर प्रदर्शित केला जाणार नाही, त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू. माध्यमातून खालीद का शिवाजी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात हे एक निवेदन आम्ही सुपूर्द केलेलं आहे, जेणेकरून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन इतिहास हा समकालीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या संदर्भ साधनांनी लिहिला जातो आणि त्याला छेद देऊन खोटा इतिहास पसरवण्याचं काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे. 35% मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, 11 अंगरक्षक मुसलमान होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती म्हणजे हिंदू पदपातशाहीचं सिंहासन ज्या किल्ल्यावरती स्थापन झालं त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली. अशा प्रकारची विधानं या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत प्रकाशित होऊ नये, तो प्रदर्शित होऊ नये ह्याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि हे निवेदन आपण देतो आहोत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा चित्रपट जिथे जिथे जाणार आहे तो प्रदर्शित होऊ नये आणि अशा प्रकारे जे पुढच्या पिढीला खोट्या विमर्शाच्या माध्यमातून दिशाभूल करून इतिहासाचं विकृतीकरण केलं जाणार आहे हे थांबवण्यासाठी त्वरित राज्य सरकारने त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आपण याच माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अगदी सेन्सॉर बोर्डला देखील सांगितलेले आहे की ह्या चित्रपटाला त्वरित मागे घेण्यात यावं आणि हा चित्रपटावरती सगळ्याच माध्यमांमधला बंदी आणावी. अगदी OTT प्लॅटफॉर्मवरती देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशा सगळ्याच हिंदू संघटनांची, शिवप्रेमी संघटनांची एक विनंती या निमित्ताने आहे. युवा पिढी जास्ती करून असंच पिक्चर बघायला त्यांना आवडतो. हिंदू मुस्लिम असू द्या, गदर असू द्या, तिला काही नाही सांगणार. आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून मुलं शिकत असतात, युवा पिढी शिकत असते आणि हे खोटे विमर्श, खोट्या पलघना केलेल्या ज्या आहेत हेच जर चित्रपटात पाहिली गेली तर मुलांवरती हाच परिणाम होणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एखाद्या वेळेला मशीद बांधली होती, ती मशीद कुठे आहे अशी ती नवीन पिढी विचारेल, जो कुठल्याही संदर्भ साधनांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, अनेक पत्रांच्या माध्यमातून हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ह्या सगळ्या पत्रांमध्ये कुठेही अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसत नाही. म्हणून आम्हाला सांस्कृतिक कार्य मंत्रालय त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांना विनंती आहे त्वरित ह्या चित्रपटावरती आणि त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये कार्य करणाऱ्या निर्माते असतील, दिग्दर्शक असतील ह्याच्यावरती देखील बंदी आणावी आणि त्यांना कडक शासन व्हावं ही आमची विनंती आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात.
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे. त्यापूर्वी पूर्ण होत असलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकारी यांनी केली. नूतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हंडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी, अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्यावेळी उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाच्या काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्य रसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.